विविध भारती पुणे ठळक बातम्या. भाजप प्रणित सरकारच्या गेल्या 12 वर्षात देशात महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्याचं यश आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिला करत असलेल्या उत्तुंग कामगिरीद्वारे दिसून येत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त देशातील स्त्री शक्तीचा विकास या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावर आज प्रसिद्ध केलेल्या संदेशात महिलांच्या होत असलेल्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला आहे. महिला सध्या शेती, शिक्षण, संशोधन, आरोग्य, विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असून त्यामुळे भारत मातेचा गौरव वाढत असल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रसिद्ध भारतीय नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं आज नवी दिल्लीत खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. आशियाई खेळांमध्ये जसपाल राणा यांनी नेमबाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. जर्मनीतील म्युनिच इथं नेमबाजीच्या विश्व करंडक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून ते सहभागी झाले होते. भारतात परतत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून ही भारतीय क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचं म्हटलं आहे. परभणीमधल्या प्रभावती डेली रायडर्स या संस्थेच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त परभणी ते पंढरपूर अशी 300 किलोमीटर सायकल वारी 10 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी ही सायकल वारी काढण्यात येणार असून या उपक्रमाचं हे 3रं वर्ष आहे. यामध्ये परभणी शहरातील 20 सायकल स्वार सहभागी होणार आहेत. मराठीतील पहिले ज्ञानकोशकार कैलासवासी डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या स्मरणार्थ पहिलं एकदिवसीय साहित्य संमेलन येत्या 18 जून रोजी सातारा इथं आयोजित करण्यात आलं आहे. साताऱ्यातील लोकमंगल समूह शिक्षण संस्था आणि केतकर कुल महासभा या संस्थांनी संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केलं असून संमेलनाचं अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य श्याम भुरके हे भूषवणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून